नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. 15 जानेवारी भागामध्ये अक्षरा लाडू करत असते तेवढ्यात अधिपती येतो. तिच्या तोंडाला लागलेलं बघून तो हसायला लागतो. ती म्हणते, काय झालं अधिपती? तो म्हणतो, अहो तुमच्या तोंडाला लागलंय. आता दोघांची चांगलीच मस्ती सुरू होते. तो म्हणतो, मास्तरीबाई तुमच्यासाठी कविता. गोड गोड गार गार झकासा लाडू. अक्षरा हसत म्हणते, ही कसली कविता? तो म्हणतो, अहो झकास लाडू हे तर आहे ना. अक्षरा म्हणते, तुम्हाला लाडू एवढे आवडतात? तो तुमच्या हातचे. अक्षरा म्हणते, तुम्ही तर खाल्लाच नाही, मग त्याची चव तुम्ही कशी सांगू शकता? अधिपती म्हणतो, तुम्हाला बघून. ती त्याला लाडू भरवायला लागते. तो तिच्या हातातून घेत म्हणतो, लेडीज फर्स्ट. अहो पहिले तुम्ही खा. अक्षराला आठवतं. ती हसत म्हणते, अधिपती. विद्या म्हणते, अक्षरा काय झालं? ती कुठं काय? ती म्हणते, अगं तू आत्ता अधिपतींचं नाव घेतलं. ती म्हणते, आई अधिपतींना खूप चांगले आहेत. नवरा म्हणून, मुलगा म्हणून आणि आता बाप म्हणून पण खूप चांगले असणार. तुला माहिती आहे ते माझी खूप काळजी घ्यायची. विद्या म्हणते, हो ग अक्षरा, तू त्यांना खूप मिस करते ना? अक्षरा म्हणते, हो ते आहेच तसे. मला वाटलं नव्हतं मी त्यांना कधी सोडून राहील. मोणेश्वरी फोनवर बोलत असते तेवढेच चारुहास येतो आणि म्हणतो, तुला खूप आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना? अक्षराला घराबाहेर काढून मस्त राहतेस, मस्त मजा करतेस, सण काय साजरा करते, घर काय सजवते. तुला थोडीसुद्धा लाज नाही वाटत का ग? कपटी कारस्थानी बाई. मोणेश्वरी म्हणते, ओ त्यात काय लाज वाटायची? आता दोघांचं पुन्हा सुरू होतं. अधिपती काळी साडी आणतो आणि त्यावर हलव्याचे दागिने ठेवत असतो आणि म्हणतो, ओ मास्तरीबाई सोडा की आता, या व घरला. तुमच्याशिवाय आम्ही नाही राहू शकत. हे बघा तुमच्यासाठी साडी. ही साडी तुमच्यावर खूप खुलून दिसेल. आणि हे तिळगुळाचे दागिने हे तर किती मस्त आहेत. खरंच मास्तरीबाई, यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल. सोडा होता राग आणि या घरला. आपल्या भांडणामुळे दोन्ही घरच्यांना लई त्रास होतोय. आईसाहेबांचा त्रास मी नाही बघू शकत. आणि तिकडे तुमचे बाबा, मोठ्या मास्तरीबाई त्या पण टेन्शनमध्ये असतील. सोडा होता, या लोकांचं टेन्शन घालूया. तुम्ही या माझ्याशी भांडा, मी तुमच्याशी भांडतो आणि आपल्यामधील विषय आपणच सोडून टाकूया. अक्षरा एका फ्रेममध्ये फोटो चिटकवत असते. तेवढ्यात विद्या येते आणि म्हणते, अक्षू काय करतेस? ती म्हणते, आई बघ ना हा फोटो, हा थायलंडचा. तिथे आम्ही खूप मजा केली होती. तुला माहिती आहे अचानक अधिपती आले आणि मला म्हणले, मास्तरीबाई तुम्ही पडदेशी आवरा आणि टमदेशी जाऊया. ते असत म्हणते, तुला माहिती आहे आमच्या दोघांचा फोटो काढायचा होता. एक जण चाललेला होता. अधिपती काय म्हणाले, ए भावा आमचा एक फोटो काढ ना, विषय हार्ड करून टाक. मला ते इतकं शरमल्यासारखं वाटत होतं ना. आणि ते कविता पण म्हणायचे, गोड गोड गार गार फुलामधला मध. तुला काय सांगू आई, त्यांचे एक एक शब्द असे असायचे ना. विद्या म्हणते, अक्षू तुला अधिपतींची खूप आठवण येते ना? अक्षरा म्हणते, हो पण काय ना मोठ्या मास्तरीबाई. आता दोघी पण हसायला लागतात. विद्या म्हणते, अक्षू अगदी अधिपतींसारखं बोललीसा. चारुहास भुवनेश्वरीला म्हणतो, जरा लाज वाटू दे, जा आणि ते अक्षराला घेऊन ये. भुवनेश्वरी म्हणते, अहो मी गेलो होतो त्यांच्या घरला त्यांना आणायला, पण त्या नाही आल्या. चारुहास म्हणतो, तू सरळ सरळ गेली आणि सरळ सरळ आणलं, हे मला खरं वाटेल का? तू किती कपटी आणि पाताळेंद्री बाई आहे हे मला चांगलंच माहिती आहे. भुवनेश्वरी म्हणते, हेच आरोप करत आलात. तुम्हाला आमचं प्रेम कधी दिसलंच नाही. चारुहास म्हणतो, तू आणि प्रेम करणार शक्य आहे का? भुवनेश्वरी म्हणते, आम्ही प्रेमच केलं होतं. काय झालं असतं आमच्याशी लग्न केलं असतं तर हा दिवस बघावाच लागला नसता. ह्या घरामध्ये सुख शांती नांदली असती. चारुहास म्हणतो, तुझ्याशी लग्न? अगं तुला मोलकरीण म्हणून या घरात आणली होती आणि तू काय केलं, इथंच ठाण मांडून बसलीस. दोघांचा आता बरंच वादावाद होतो. चारुहास म्हणतो, जा आणि अक्षराला घेऊन ये. भुवनेश्वरी म्हणते, त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला काय मिळणार? चारुहास म्हणतो, सौदा, नुसता सौदा. तुला दुसरं काय येतं? भुवनेश्वरी म्हणते, हा करते मी सौदा, पण या घरात आणताना तुम्ही पण सौदा केला होता. तुमच्या मुलाला आईची माया द्यायची. चारुहास म्हणतो, तुला काय सांगितलं होतं? त्याच्या डोक्यातून आईचं भूत निघालं
की घर सोडायचं. मोनेश्वरी म्हणते, अहो ते भूत अजून नाही निघालं आणि आम्ही कधी ते निघू पण देणार नाही. तुम्ही ओळखलंच असणार आता. चारुहासला आठवतं अधिपतीने तिच्यावरून चारुहासला ढकललेलं आणि अक्षराला बोललेला, आईसाहेबांशी पटत नसल तर दार तिकडं ये. आता बरंच आठवून चारुहास म्हणतो, तू दुसरं काय करणार आहे? मोनेश्वरी म्हणते, मान्य करावं. आता भूतकाळ विसरून जा. वर्तमान आणि भविष्यकाळ लक्षात ठेवा आणि तो तुम्हाला ठावे. तुमचा मुलगा तुम्हाला बाप म्हणणार नाही आणि त्यांच्या डोक्यातून आम्ही आईसाहेब जाऊ देणार नाही. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.